आज विशेष म्हणजे या ठिकाणी जे मराठ्याचं आंदोलन जे चालू आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये आज आंदोलक मुंबईभर पसरला आहे। मुंबईमध्ये आंदोलक यायला पुन्हा सुरुवात झाली आहे। आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आपण या स्टेजवर आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, कुठून आलात आपण? आम्ही नांदेड जिल्हा हदगाव तालुका इथून आलो आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने आमच्या एकूण समाज बांधव आला। परंतु इथं आल्याच्या नंतर या फडणवीस सरकारने जे महानगरपालिकेचे टॉयलेट असतील, खाऊगल्ल्या असतील, ह्या बंद ठेवल्या। म्हणजे इतकं निष्ठुर सरकार या पहिले महाराष्ट्रामध्ये नव्हतं। आम्ही एका अपेक्षेने आलो होतो, कुठेतरी मानव धर्म पाळला पाहिजे होता यांनी, परंतु त्याच्या पलीकडे सरकार गेले। यांना वाटलं याच्यामध्ये असं काहीतरी अडचण असल्यामुळे समाज माघारी फिरल, पण मराठा हा कसला माघारी फिरणारा? इतिहास मराठ्याचा यांना माहित आहे, परंतु जाणून बुजून कुठेतरी काहीतरी कटकारस्थान करून हे कुठेतरी मराठ्यांना आडी अडचण निर्माण करत आहेत। पण या अडचणीला मात करत आहोत आम्ही आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही पाहता मराठा आज मुंबईमध्ये आहे, परंतु आमचा गावाकडचा मराठा हे सर्व कटकारस्थान यांचं बघत आहे। येणारे आता 1-2 दिवसामध्ये जास्तीत जास्त संख्येने मराठा मुंबईकडे येणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईकडे कूच करताना दिसत आहेत। दुसरा दिवस जरी असेल, आंदोलनाला 1 दिवसाची वाढ करून दिली, पण आंदोलक आणखी या ठिकाणी थांबणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आपल्यासोबत आणखी काय आंदोलक आहेत, काय सांगाल? आज एक सरकारला आम्ही विनंती करत आहे की कारण आमच्या जरांगे पाटलाचा तुम्ही अंत पाहू नका, कारण मराठे हे एक शांतप्रिय आंदोलन करत आहे। तुम्ही इथे जे गैरसोय करत आहात आमची, तुम्ही आमच्या मतावर आतापर्यंत जे राजकारण करत आलेले आहात, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येथे मुंबईमध्ये आलेले आहात आणि त्यांनी त्या ज्या एवढी फौज फाटा इथे जे तैनात केला, आम्ही दबणारे मराठे नाही, आम्ही फक्त पाटलाचा आदेश पाळत आहोत। हे शांतपणाने तुम्ही ऐकून घ्या। आम्ही जर एकदा संयम सोडला तर कोणाच्या बापालाही घाबरणारी औलाद आमची नाही, कारण आमच्या रक्तातच बेईमानी नाही। कारण आम्हा इमानदारीने आज 58 मोर्चे काढलेले आहेत। आम्ही 58 मोर्चे शांततेप्रियने करत आहोत। आम्हाला कोणत्याही माता भगिनींना किंवा कोणत्याही जाती धर्मातल्या लोकांना त्रास द्यायचा नाही। जाणीवपूर्वक जर आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल हे देवेंद्र फडणवीस, तर त्याला त्याच्या घरापुढे जाऊन त्याला उत्तर देण्याची ताकद या मराठ्यापुढे आहे। आणि दुसरी गोष्ट सांगतो, त्या आंधळ्या सदावर्तेला तुझ्या डंकीच्या चोटवर हे मराठे आझाद मैदानावर पोहोचले आहेत। भडव्या, तुझा तर खरोखर जर दम असेल तर तू आझाद मैदानावर येऊन दाखव, हा मराठा काय चीज आहे तुला दाखवतो। देवेंद्र फडणवीसच्या जीवावर बोलू नको। मराठा आहे, मराठाच्या नादी लागू नको। आपण पाहतो की या ठिकाणी आज आंदोलक जे आहेत आक्रमक भूमिकेमध्ये आहेत, कारण आज फडणवीस सरकारने परवानगी दिल्यानंतरही आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पण या आंदोलकांना एकच वाटतं की तात्काळ आरक्षण भेटावं, कमी वेळात आरक्षण भेटावं, कारण यापूर्वी देखील या ठिकाणी बरेचसे मोर्चे निघाले आहेत।